नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. एम टेकची प्रोसेस सुरू झालेली आहे COEP कॉलेजची, है ना. CET सेलची नाही. कोणती झालेली आहे सुरू? COEP पुणे, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे. या कॉलेजला जर कोणाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्याची प्रोसिजर सुरू झालेली आहे. लिंक इथे जशी दिसते तुम्हाला स्क्रीनवरती ती लिंक अवेलेबल आहे. आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती पण टाकलेली आहे मी. आणि सिम्पल तुम्हाला जर लिंक शोधायचीच असेल तर डायरेक्टली गुगलवरती COEP सर्च करा तुम्ही. फर्स्ट लिंकला क्लिक केल्यानंतर डायरेक्टली इथे ॲडमिशनमध्ये जा. ॲडमिशनमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट टेकची टॅब आहे, त्याच्यावरती क्लिक करा. या ठिकाणी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर किंवा कोऑर्डिनेटरचे नाव आणि कॉन्टॅक्ट डिटेल दिलेली आहे, मेल ID आणि टेलिफोन नंबर. जर इन केस एनी प्रॉब्लेम रिलेटेड विथ MTech आणि प्लॅनिंग जे आहे ना त्याच्याशी प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आता या ठिकाणी क्लिक हेअर जे ऑप्शन दिलेलं आहे याच्यावरती क्लिक करायचं, तेव्हा तुमची रजिस्ट्रेशनची लिंक जी आहे ती ॲक्टिवेट होईल. ओके. आता या ठिकाणी बघा, कालपासनं हे रजिस्ट्रेशनची प्रोसेस सुरू झालेली आहे. आणि तुमची जी शेड्यूल आहे, आता एकदा शेड्यूल बघून घ्या. 20 तारखेपासून स्टार्ट झालेली आहे. आता ही चालेल, तुमचं रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशन चालेल 6 जुलै 2025 पर्यंत. आता 6 जुलै 2025 पर्यंत तुम्हाला काय करायचं आहे, तर रजिस्ट्रेशन तर कंप्लीट करायचंच आहे आणि तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कंप्लीट करून घ्यायचे आहेत. ओके, है ना. हां, तर हे तुम्हाला करायचं आहे. त्याच्यानंतर तुमचे बघा, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची शेवटची डेट आहे 8 तारीख, है ना. 8 जुलै संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं आहे. वरची जी लिंक होती ती रजिस्ट्रेशनची होती. त्यानंतर तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागेल 9 जुलैला, है ना. 9 जुलै ते 11 जुलै तुमचा जो आहे तो ग्रेव्हियन्स पिरियड असतो. याच्यामध्ये तुमचं जर डॉक्युमेंट एखादं कमी असेल किंवा अपलोड करायचं बाकी असेल, आलेलं नसेल, तर तुम्ही या ठिकाणी चेंज करू शकता किंवा अपलोड करू शकता. तुम्हाला कॅटेगरी कन्वर्ट करायची असेल ते पण करू शकता. जर काही इन्फॉर्मेशन रॉंग तुम्ही अपलोड केलेली असेल किंवा ते जर एडिट करायचं असेल तर ते पण तुम्ही या ग्रेव्हियन्स पिरियडमध्ये करू शकता. त्यानंतर तुमची 14 जुलैला दुपारी 3 वाजता फायनल मेरिट लिस्ट डिस्प्ले होईल. फायनल मेरिट लिस्ट एकदा डिस्प्ले झाल्यानंतर तुमच्या फॉर्ममध्ये कोणत्याही प्रकारचा चेंज तुम्हाला करता येणार नाही. त्यामुळं फॉर्म जो आहे तो व्यवस्थित केअरफुली भरायचा आहे. रजिस्ट्रेशन करताना काय करायचं तुम्हाला, इथे होमवरती जा. न्यू रजिस्ट्रेशन जर तुम्ही फर्स्ट टाइम करत असाल तर तुम्हाला अगोदर न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे. इथे जे तुमचा कॅप्चा आहे त्याला टिक करायचं आहे. टिक केल्यानंतर हे एकदा इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला दिलेले आहेत त्या वाचून घ्या, है ना. बघा इन्स्ट्रक्शन्स काय दिलेले आहेत, त्याला सेल्फ कन्फर्मेशन म्हणतोय. झूम करू आपण थोडं. फर्स्ट इन्स्ट्रक्शन आहे, रीड द इन्फॉर्मेशन ब्राउचर केअरफुली बिफोर फिलिंग कॅप ॲप्लिकेशन फॉर्म. गडबड करायची नाही आहे आपल्याला कोणत्याही प्रकारची, आहे ना. तर इन्फॉर्मेशन ब्राउचर जे आहे ते तुम्ही अगोदर रीड करून घ्या. आता तुम्ही म्हणाल की सर ब्राउचर भेटेल कुठे, आहे ना. तर इथेच भेटेल तुम्हाला. एक मिनिट, या ठिकाणी नको आपण, हे इथे दिसतं तुम्हाला इन्फॉर्मेशन ब्राउचर फॉर 2025-26. याच्यामध्ये काय आहे, तर तुमचे जे काही चेंजेस वगैरे जर झालेले असतील किंवा पूर्ण जे ॲडमिशन प्रोसेसची इन्फॉर्मेशन आहे या ब्राउचरमध्ये दिलेली आहे. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला कोर्सेस किती अवेलेबल आहे, तुमचे वॅकन्सी सीट किती राहणार आहे, बरोबर आहे, कॅन्डिडेटचा टाईप काय, पूर्ण ऑल इन्फॉर्मेशन या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे. तर तुम्ही एकदा या ब्राउचर रीड करून घ्या. त्याच्यानंतर आता मेन जनरली काय असतं, कॅन्डिडेट टाईपमध्ये भरपूर मुलांचा प्रॉब्लेम हा होतो की आता मेन जे आहेत पहिले महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेट, याच्यामध्ये काय असतं, तर कॅन्डिडेट हू इज आयदर डोमेसाईल, म्हणजे महाराष्ट्राचा डोमेसाईल पाहिजे त्याचा, किंवा महाराष्ट्रामध्ये त्याचा जन्म झालेला पाहिजे, आहे ना. हा इलिजिबल आहे या महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेटसाठी. ओके. त्यानंतर सेकंड जे आहे ऑल इंडिया कॅन्डिडेट. आता जे विद्यार्थी आउटसाईड महाराष्ट्र आहेत ते कशामध्ये कन्सिडर केलं जातं, OMS म्हणजे अदर दॅन महाराष्ट्र स्टेट, त्याच्यामध्ये येणार ते. त्यानंतर बघा CIWGC म्हणजे काय, तर चिल्ड्रन ऑफ इंडियन वर्कर इन गल्फ कंट्रीज. गल्फ कंट्रीज म्हणजे जे समजा कुवेत असेल, है ना, गल्फ कंट्रीजमध्ये जे काही त्यांचे पॅरेंट वर्कर म्हणून असतील
तर त्यांच्यासाठी ह्या सेपरेट कॅटेगरी आहे. तसेच बघा फॉरेन स्टुडंट और OIC और PIO कॅन्डिडेट. फॉरेन स्टुडंट म्हणजे काय, द फॉरेन स्टुडंट कॅन्डिडेट ॲज डिफाईन इन क्लॉज 1 सेक्शन 2 ऑफ ॲक्ट. तर हा काय क्लॉज आहे, रूल आहे, ते फॉरेन कॅन्डिडेट बघेल, कारण फॉरेन कॅन्डिडेट जर असेल तर तो काय मराठी आपली भाषा समजणार नाही, त्याचं त्याला बघू द्या. ठीक आहे. त्यानंतर आहे NRI कॅन्डिडेट. NRI कॅन्डिडेट जो आहे तर त्याला काय म्हणू आपण, क्लॉज नंबर नाही N आहे तो, तो पण बघून घेईल त्याच्यामध्ये एलिजिबिलिटीमध्ये. आता सँक्शन इनटेक आणि सुपर न्यूमररी सीट फॉर व्हेरियस कोर्सेस. आता बघा सँक्शन इनटेक आणि सुपर न्यूमररी सीट्स काय असतात एकदा चेक करून घ्या. आता ह्या ज्या सीट्स आहेत बघा, तर महाराष्ट्र कॅन्डिडेट सीट्स आहेत या ठिकाणी. सँक्शन इनटेक जो आहे, तर आपल्याला बघा तुम्हाला वॅकन्सी सीट मॅट्रिक्स डिस्प्ले होत असतो कशावरती, तर आपल्या साईटवरतीच. तर वॅकन्सी सीट मॅट्रिक्स एकदा चेक करायचा, त्याच्यामध्ये तुम्हाला एक्झॅक्ट फिगर समजून जाईल की प्रत्येक याच्यासाठी कोणते किती सीट्स आहेत, आहे ना. पर्सेंटेजमध्ये लक्षात ठेवायची गरज नाही. चला पुढे बघू, रिझर्वेशन बघूया. तर रिझर्वेशन बघा या ठिकाणी एस सी कास्ट जे आहेत, जे बुद्धिस्ट मध्ये कन्वर्ट झालेले आहेत, SC किंवा आपले जे बुद्धिस्टमध्ये कन्वर्ट झालेले आहेत यांच्यासाठी आहे 13%. त्यानंतर ST साठी आहे 7%. विजे विजेसाठी बघा 3% आहे. NTB साठी 2.5, NTC साठी 3.5, NTD साठी 2% आणि OBC साठी आहे 19%. आणि SCBC ही महाराष्ट्र मध्ये जे आहे मराठा समाज म्हणून याला, तर त्यांच्यासाठी 10% आहे. अशी टोटल 60% रिझर्वेशन जे आहे त्याचं डिस्ट्रीब्युशन या ठिकाणी दिलेलं आहे. ओके. तर हे झाले 60%. त्यानंतर बघा 15% जे होते वरती सुपर न्यूमररी म्हणू आपण त्याला, है ना, या ठिकाणी. नंतर बघा 5% सीट जे आहेत या रिझर्व असतात PW म्हणजे पर्सन विथ डिसेबिलिटी कॅन्डिडेट. आता याच्यामध्ये डिसेबिलिटीचं सर्टिफिकेट मध्ये मिनिमम 40% काय पाहिजे, डिसेबल पाहिजे, है ना. डिसेबिलिटीमध्ये कोणते कोणते कन्सिडर केलं जातं या ठिकाणी बघा दिलेले आहेत इथं, सर्वच्या सर्व डिसेबिलिटीमध्ये कन्सिडर केल्या जातात. ओके. तर बघू शकता तुम्ही याच्यापैकी जर असेल आणि तुमची 40%पेक्षा जास्त जर डिसेबिलिटीचं सर्टिफिकेट असेल अवेलेबल, तर त्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता. त्यानंतर बघा EWS कॅन्डिडेटसाठी. EWS साठी काय असतं तर 10% सीट ज्या आहेत या रिझर्व असतात EWS कॅन्डिडेटसाठी. आता 10% ज्या सीट असतात ह्या 100% पेक्षा जास्त असतात. म्हणजे काय तर 100% मध्ये जेवढ्या सीट आहेत त्याच्या एक्स्ट्रा 10% काय केलेलं आहे ॲडिशनली EWS मध्ये ॲड केलेले आहेत. म्हणजेच टोटल सीट जर आपल्या सपोज तुमच्या 30 असेल तर त्याच्या 10% किती 3 सीट ॲडिशनल तुम्हाला EWS साठी दिलेले असतात. म्हणजे टोटल अशा किती होतात सीट आपल्या 33 सीट्स होतात. ओके. चला पुढे. त्यानंतर बघा ऑर्फन कॅन्डिडेटसाठी आहे 1% सीट असतात. तर अशा प्रकारे याचं रिझर्वेशन वगैरे जे आहे. आता इलिजिबिलिटी तर सर्वांना माहितीच आहे. या ठिकाणी काय दिलेलं आहे तर बघा MTechसाठी 2 वर्षाचं ड्युरेशन आहे. त्यासाठी एलिजिबिलिटीसाठी काय तर एक कॅन्डिडेट जो आहे तो पहिलं बघू आपण. फॉर महाराष्ट्र कॅन्डिडेट म्हणजे टाईप ए मध्ये द कॅन्डिडेट शुड बी इंडियन नॅशनल. बघा महाराष्ट्र कॅन्डिडेट टाईप ए जर तुम्ही सिलेक्ट करत असाल तर तुमच्याकडे नॅशनॅलिटी पाहिजे, इंडियन नॅशनॅलिटी. त्यानंतर बघा पास बॅचलर डिग्री इन रिलिव्हंट फील्ड ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी ऑल इंडियन EICTच्या अंडर एखाद्या कॉलेजमधनं तुम्ही काय केलेली पाहिजे, BE किंवा BTechची डिग्री घेतलेली पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्हाला ॲटलिस्ट 50% मार्क्स पाहिजेत BE किंवा BTechला. ओके. तर हे जनरलसाठी. आणि 45% जे मार्क्स पाहिजेत ते कोणाला पाहिजेत तर अदर ज्या बॅकवर्ड क्लासेस आहेत, बॅकवर्ड कॅटेगरीज ज्या आहेत त्यांच्यासाठी 45% मिनिमम मार्क्स असायला पाहिजे. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा 45 मध्ये ऑल रिझर्व कॅटेगरी येतात. त्याच्यासोबतच काय येतं तर EWS येतं. त्यानंतर PWD जे सांगितलं मी तुम्हाला, पर्सन विथ डिसेबिलिटी, हे पण याच्यामध्ये 45% मध्ये येतात. आणि जनरलची मुलं असतील तर 50% कंपल्सरी
पाहिजेच किंवा मोर दॅन 50. पास बॅचलर डिग्री इन रिलिव्हंट कोर्स ऑफ इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी ॲज स्पेसिफाईड इन एलिजिबिलिटी क्रायटेरिया फॉर ॲडमिशन टू द पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्स ऑफ द कन्सर्न युनिव्हर्सिटी फॉर विच ॲडमिशन इज बिंग टू सॉफ्ट. ओके, म्हणजे काय तर तुम्ही जर एका तुमच्या रिलिव्हंट ब्रँचमध्ये जर तुम्हाला हे करायचं असेल एमटेक, तर त्याच्याशी त्याच फील्डमध्ये तुम्ही काय केलेलं पाहिजे, इंजिनिअरिंग जे आहे ते केलेली असायला पाहिजे. त्यानंतर बघा, ऑप्टेन क्वालिफाईड स्कोअर इन ग्रॅज्युएट ॲप्टिट्यूड टेस्ट, म्हणजे गेटमध्ये तुम्ही काय केलेली पाहिजे, क्वालिफाय स्कोअर पाहिजे या ठिकाणी पहिल्या केससाठी. आणि जर तुमचे क्वालिफाईड मार्क नसतील तर नॉन क्वालिफाईड मार्क्स जे आहेत ते पण मुलं काय करू शकतात या ठिकाणी. आता बघा, याचं कन्फ्युजन मी क्लिअर करतो. काय आहे, जर क्वालिफाईड मार्क असतील आणि मागच्या वर्षीचा गेट स्कोर असेल तरी ते यावेळेस एलिजिबल आहे, आणि यावर्षी जरी क्वालिफाईड असतील तरी तो चालेल. बट जर तुमच्याकडे नॉन क्वालिफाईड मार्क्स असतील तर मागच्या वर्षीचे मार्क्स तुम्हाला चालणार नाही, यावर्षीचेच मार्क्स तुम्हाला आवश्यक आहे. ठीक आहे. आता बघा, ज्यावेळेस तुम्ही ॲडमिशनला अप्लाय कराल तर त्यावेळेस काय केलं, गेट क्वालिफाईड कॅन्डिडेटला काय दिलं जाईल, प्रिफरन्स दिला जाईल अगोदर, आणि नंतर नॉन क्वालिफाईड कॅन्डिडेटला प्रिफरन्स दिला जाईल. ठीक आहे. फॉर स्पॉन्सर्ड कॅन्डिडेट मिनिमम ऑफ 2 years ऑफ फुल टाईम वर्क एक्सपिरियन्स काउंट आफ्टर डेट ऑफ डिक्लेरेशन ऑफ रिझल्ट ऑफ स्टडिंग डिग्री टिल द लास्ट डेट ऑफ रिसिप्ट ऑफ ॲप्लिकेशन इन रजिस्टर्ड फॉर्म फर्म किंवा कंपनी इंडस्ट्री एक्सेट्रा. आता याला बघा, स्पॉन्सर्ड लेटरसाठी प्रोफॉर्मा पी लागत असतो, जो तुमची कंपनी आहे, ज्या कंपनीमध्ये तुम्ही वर्क करताय लास्ट 2 yearsपासनं, त्या कंपनीच्या लेटर हेडवरती प्रोफॉर्मा पी लागतो, आणि याच्यासोबतच तुम्हाला लागत असतो प्रोफॉर्मा क्यू, है ना. प्रोफॉर्मा पी आणि प्रोफॉर्मा क्यू दोन्ही फॉर्मॅट तुम्हाला पाहिजे तर मी अवेलेबल करून देतो व्हॉट्सअप ग्रुपवरती. व्हॉट्सअप ग्रुप जर तुम्ही जॉईन केला नसेल तर तुम्ही करू शकता. ठीक आहे. तर ही आहे COEP-मध्ये एम टेक करण्याची इलिजिबिलिटी. ठीक आहे. फॉरेन वगैरे कॅन्डिडेट्स इलिजिबिलिटी बघायची गरज नाही आपल्याला. ओके. एम प्लॅनिंगसाठी पण तुम्ही बघू शकता या ठिकाणी. ठीक आहे. तर अशा प्रकारे बघा, तुम्हाला काय करायचं आहे, हे पूर्ण ब्राउचर जे आहे, ब्राउचर तुम्ही काय करू शकता, बघू शकता एकदा, है ना. या ठिकाणी ॲप्लिकेशन फीसबद्दल सांगायचं झालं तर जे विद्यार्थी जनरल कॅटेगरीमध्ये आहेत त्यांना 1500 रुपये फीस आहे. जे रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये आहेत ते 1200 रुपये फीस आहे. जे विद्यार्थी फॉरेन आहेत किंवा अदर ज्या सुपरन्युमररी सीट सांगितल्या त्याच्यामध्ये असेल तर त्यांना 5000 रुपये रजिस्ट्रेशन किंवा ॲप्लिकेशन फीस आहे या ठिकाणी. ओके. तर हे ब्राउचर तुम्ही पूर्ण काय करा, एकदा वाचून घ्या, आणि याच्यामध्ये जर काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये तसं मेन्शन करू शकता. लवकरच मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप रजिस्ट्रेशन प्रोसेस कशी करायची त्यावरती व्हिडिओ बनवून मी तुम्हाला लवकरच अपलोड करून देईल. ओके. आता बघा, विषय हा आहे की आजच म्हणजे काल सुरू झालेली आहे प्रोसेस, तर लगे आज 2-3 दिवसामध्येच केली पाहिजे असं आवश्यक नाही आहे. तुमच्या लास्ट डेटपर्यंत तुम्हाला पूर्ण रजिस्ट्रेशन प्रोसेस जी आहे ते कंप्लीट करायची आहे. तुमच्याकडे वेळ आहे तोपर्यंत तुमचे डॉक्युमेंट जे आहेत, डॉक्युमेंट काय करू शकता तुम्ही, तयार करू शकता.